सहाय्यक पोलीस महानिरीक्षक यांच्या मुलीचं 2020 मध्ये लग्न झालं। त्यांच्या मुलीचं नाव आहे अमितोज आणि जावयाचं नाव आहे हरप्रीत 2020 मध्ये लग्न लागल्याच्या नंतर त्या दोघांचा संसार जवळपास 1 महिना व्यवस्थित चालल्याच्या नंतर मग पुढचे जे धागेदोरे आहेत जीवनाचे ते चालू झाले। ते म्हणजे अमितोजला हरप्रीत विषयी कळलं की हरप्रीतचं दुसरं लग्न अमितोजशी झालेलं आहे आणि हे जसं अमितोजला कळलं त्याच क्षणी अमितोजनं तिच्या आई वडिलांना पूर्ण माहिती सांगितल्याच्या नंतर मग तिच्या आई वडील आणि अमितोजचे आई वडिलाकडची जी फॅमिली आहे त्या फॅमिलींना अमितोजचा चांगलाच राग आल्याच्या नंतर मग हा प्रश्न थेट कोर्टामध्ये येऊन पोहोचला। चला घटना काय आहे आपण सविस्तरपणे सांगणार आहोत। तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मार्च 2024 मध्ये एक सहाय्यक महापोलीस निरीक्षक अमितोजचे वडील मलविंदर सिंग यांचं निवृत्ती झालं। मार्च 2016 मध्ये निवृत्ती झाल्याच्या नंतर ही घटना घडलेली आहे। त्यांच्या मुलीचं लग्न 2020 मध्ये हरप्रीत सोबत झालं आणि 2024 मध्ये असं झाले की त्या दोघांची केस ही कोर्टापर्यंत येऊन पोहोचली त्या अगोदरपासून। परंतु 2024 मध्ये हा जो निकाल लागला तो डायरेक्टचाच। तर हा निकाल कसा लागला आपण सविस्तरपणे बघणार आहोत। अमितोजने हरप्रीत विषयी मोहाली पोलीस स्टेशन मध्ये केस दाखल केली होती। ती केस याची विषयी होती की हरप्रीत हा घरामध्ये हिंसाचार करतो याविषयी ती होती आणि कौटुंबिक हिंसाचार करतोय यामुळे मोहाली पोलीस स्टेशन वाल्यांनी हरप्रीतला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक केली। मग तिथून पुढे हे प्रकरण चालू झालं। हरप्रीतला अटक केल्याच्या नंतर हरप्रीत सुद्धा मुकाट म्हणजे तोही थांबला नाही। त्यानंही त्याच्याविषयी बाजू मांडली आणि हरप्रीतचे आणि अमितोजचे जे याचिका आहे ती पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली आणि त्यांच्या तक्रारी दाखल झाल्या। मग तक्रार दाखल झाल्याच्या नंतर पुढचा दिवस तो म्हणजे कोर्टाचं प्रकरण। त्या दोन्हीची केस कोर्टमध्ये आली आणि कोर्टमध्ये आल्याच्या नंतर मग त्यांची चर्चासूत्र आणि तारखा चालू झाल्याच्या नंतर शनिवार जो मागचा शनिवार येऊन गेला त्या शनिवारी अमितोजचे वडील म्हणजे अमितोजची जी फॅमिली आहे ती कोर्टमध्ये आली होती आणि जे हरप्रीतचे फॅमिली ही सुद्धा कोर्टामध्ये आली होती। हरप्रीत हे भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहेत आणि ते या भारतीय महसूल सेवेमध्ये जॉब करतात म्हणजे नोकरी करतात। तर त्या जसे की हरप्रीतचे कौटुंबिक म्हणजे जी फॅमिली आणि अमितोजचे आई वडील म्हणजे अमितोजचीकडील फॅमिली ही कोर्टामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या दोघांमध्ये चर्चासूत्र सुरू झाल्याच्या नंतर एकच विषय आला की तो म्हणजे सासऱ्याने असा प्लॅन केला की हरप्रीतच्या सासऱ्याला अमितोजच्या वडिलांना यांना वॉशरूम दाखवा असं ते जावयाकडे बघून म्हणाले। त्यावेळेस जावयाने त्यांना सांगितलं की वॉशरूमचा रस्ता जावयाने दाखवला आणि रस्ता दाखवल्याच्या नंतर जावई सुद्धा त्या वॉशरूमच्या दिशेने आले। जसे वॉशरूमच्या दिशेने वॉशरूम दाखवण्यासाठी जावई आले त्याच्याच पाठोमाग त्यांचे सासरे सुद्धा होते। सासऱ्यांनी काहीच न बघता ना इकडे तिकडे न बघता जशी पिस्तूल काढली आणि जावयाच्या दिशेने लावली। जावयाच्या दिशेने लावल्याच्या नंतर सासऱ्यांनी लगेच गोळी मारणे सुरू केले। गोळी जशी मारली तशी जावयाला 2 गोळ्या लागल्या। 2 गोळ्या जेमतेम जावयाने हुकवल्या होत्या परंतु हुकवल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या जावयाला 2 गोळ्या लागल्या आणि 1 गोळी हुकली। त्याच क्षणी बंदुकीचा आवाज आला आणि बंदुकीचा आवाज आल्याच्या नंतर कोर्टामध्ये एक वेगळंच वातावरण आणि वेगळाच आवाज आला। त्या क्षणी सर्व जे वकील लोक आहेत ते वकील लोक वॉशरूमच्या दिशेने धावू लागले आणि त्यातील एका वकिलानं जे वॉशरूमचा आवाज आला होता त्याच दिशेने धावत या हरप्रीत सिंग यांच्या सासऱ्याला बघितले, त्यांच्या हातात बंदूक बघितली आणि तिथेच हरप्रीत पडलेले होते। त्या वकील साहेबाला हा क्षण समजताच त्या हरप्रीतच्या सासऱ्याला वकील साहेबांनी कोंडून ठेवले आणि कोंडून ठेवल्याच्या नंतर अवघ्या काही क्षणामध्येच तिथे पोलीस लोक आले आणि पोलिसांना हाच प्रश्न पडला की एवढी सुरक्षा असताना या ठिकाणी बंदूक आली कशी? हा सर्वांनाच मोठा प्रश्न उभा राहिला होता। यामागे काय कारण आहे म्हणजे सासऱ्याने जावयाला का मारलं हा तर एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता। पण प्रश्न असा होता की त्यांची जी दोघांची केस होती ती याचिका होती ती केवळ तलाकची होती कारण अमितोजला हरप्रीत कडून तलाक घ्यायची होती आणि हाच विषय तलाकीचा होत गेला होता। त्यामुळं अमितोजच्या वडिलांना खूपच राग आला होता आणि
तो त्या रागाचं माणूस जे दाखवलं ते कोर्टामध्येच दाखवून दिलं. तर ही जी घटना झालेली ही चंदीगडच्या कोर्टमध्ये जे जिल्हा न्यायालय असते त्या संकुलामध्ये झालेली आहे. जसे त्या क्षणी जे पोलीस मंडळी आहेत, जे पोलीस लोक आहेत ते त्या क्षणी पोहोचले आणि जे हरप्रीतचे सासरे मरविंदर सिंग यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर मग पोलिसांनी त्यांची विचारणा केली. मित्र, कधी कधी असं होतं, या घटनेतून हेच शिकायला भेटतं. कधी कधी असं होतं की एखाद्या वेळेस ती मुलगी ही कधी दोषी असू शकते, तर एखाद्या वेळेस मुलगाही घरामध्ये दोष देतो. तसं तर कोर्टाने महिलासाठी खूपच सुरक्षा ठेवलेली आहे, परंतु कधी कधी याचा गैरफायदा पण होतो. अशाच काही घटना घडून पण गेलेल्या आहेत की जे माणसं खूप निर्मळ मनाचे आणि स्वच्छ मनाचे असतात, चांगले असतात, परंतु त्यांच्या बायका म्हणजे त्यांच्या पत्नी त्यांना त्रास देतात आणि त्या त्रासात मग वादातून ही गोष्ट घडून जाते. तर कधी कधी असं होतं की माणसंही बायकांना त्रास देतात, लेडीजला त्रास देतात आणि त्यांनाही असं वाटतं की हा संसार नको. कधी कधी असे होतं, परंतु एक बाप आणि जो पोलीस खात्यामध्ये ज्याच्या अंगावर वर्दी होती ती एवढे टोकाचे पाऊल उचलेल असं कोणालाच वाटत नव्हतं. जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस जे कोर्ट आहे, कोर्टातील जे कर्मचारी आहेत आणि तेथील पोलीस स्टाफ आहे हे सुद्धा हादरले. त्यांना एक धक्काच बसला होता की कारण एवढं मोठं कोर्ट आणि जे न्यायाचं मंदिर आहे, या न्यायाच्या मंदिरामध्ये या पोलीस अधिकाऱ्यांनी बंदूक आणलीच कशी, हा सर्वांना प्रश्न उभा राहिला होता. राग हा कधी कधी खूप डेंजर असतो असं म्हणते, खूप अनावर होतो. कारण राग असा असतो की तो काय करेल कोणत्या क्षणाला हे कधी सांगता येत नाही. मित्र, अशाच नवीन घटना आपण या चॅनलवर अपलोड करत असतो. नव्याने असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, कारण तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी या नवीन घटना अपलोड करत असतो. तुम्ही माझे व्हिडिओ बघतात यातच मला धन्यता आहे आणि माझ्याकडून काहीतरी कोणाला शिकतंय हेच मला वाटतंय. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला अशाच नवीन घटना अपलोड करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. जय हिंद, जय भारत.